खेडच्या सरपंच लता अशोक फरांदे यांच्या अपात्र प्रकरणात राजकीय दबाव असून ग्रामपंचायतीमधील पराभव काही लोकांच्या जिव्हारी लागल्याने अशी कटकारस्थाने केली गेली असल्याचा आरोप आमदार महेश शिंदे यांनी शशिकांत शिंदेंवर केल्यानंतर शशिकांत शिंदेंनी यावर आता प्रत्युत्तर दिले। मी खेडच्या प्रकरणात लक्ष घातलं नव्हतं, मी विरोधी पक्षात असून जर मी दबाव आणला असं त्यांचं म्हणणं असेल, त्याचं राजकीय वजन कमी होऊन माझं वाढलंय असं महेश शिंदेंना वाटत असेल असा टोला शशिकांत शिंदेंनी लगवला। त्याचबरोबर सरकार त्यांचा असून निर्णय आयुक्तांनी दिलाय, यांना जर ते खोटं ठरवत असतील तर ते अजून सरकारच्या असलेल्या मस्तीमध्ये अजून आहेत। शेवट आपण कोणाला पाठीशी घालतोय हे त्यांनी बघावं। कॉन्ट्रॅक्टर लोकांचा घोळका त्यांच्याबरोबर असतो, निकृष्ट कामे सुरू आहेत, मी त्यांच्यावर फार काही बोलणार नाही, त्यांचं चांगलं चाललंय ते त्यांना लखला बसो असा टोला देखील महेश शिंदेंना शशिकांत शिंदे यांनी 100% राजकीय दबावपोटी झालेला आहे। जर त्या अधिकाऱ्यांनी डोळे उघडे ठेवून जर पाहिलं असतं, याच्यामध्ये कामं झालेली आहेत, याच्यामध्ये चुकून सुद्धा कामं न करता केलेली नाही। ज्यावेळेला मी आमदार झालो, खेडची निवडणूक लढलो, काही लोकांच्या जिव्हारी खेडचा एकतर्फी झालेला विजय हा नेत्यांच्या जिव्हारी लागला। सगळे एकत्र येऊन सुद्धा आज महेश शिंदेंवर एवढं मोठं विश्वास खेडच्या जनतेने दाखवला, हे सगळ्यांना वाईट वाटलं। आणि त्या दिवसापासूनच आम्हाला खेडमध्ये काम करताना त्रास चालू झाला। मी याच्यामध्ये लक्ष घातलेलं नाही, मी स्टेटमेंट पण दिलेलं नाही। खेड ग्रामपंचायत लढाई त्यांच्या पद्धतीने ते करताय। मी विरोधी पक्षात असल्यामुळे माझं चालतं असं त्यांना वाटायचं, सांगायचं असेल, कदाचित त्यांचं आता वजन कमी झालं असेल म्हणून माझं वजन लागलं असेल असा त्यांचा आरोप होत असेल। मला वाटतं की सरकार त्यांचं आहे, निर्णय त्यांच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या, आयुक्तांनी दिला, तहसीलदारांनी, व्हिडिओनी दिला, सीओनी दिला आणि त्यानंतर आयुक्तांनी दिला। आता हे तिघं जर खोटं ठरवत असतील तर मला वाटतं ते सरकारच्या असलेल्या मस्तीमध्ये अजून सगळेजण आहे। न्याय हा न्यायदेवतेच्या आणि नियमानुसार व्हायला पाहिजे, मी त्यात अजिबात लक्ष घातलेलं नव्हतं। परंतु एक आहे, शेवटी कोणाला आपण पाठीशी घालावं, सध्याच्या परिस्थितीमध्ये बघितलं तर सगळं कॉन्ट्रॅक्टरांचा घोळका आहे आणि फक्त टक्केवारी चाललेली आहे। कामाची निकृष्टपणा नुसतं खेडमध्येच नव्हे तर नॅशनल हायवेच्या रस्त्यावर सुद्धा पाहायला मिळतो। वर्षानुवर्ष रोडचे खोडलेले आहेत। सगळीकडं एक गाव असं सांगावं की जिथं काम चांगलं झालं, मला वाटतं की ते आपल्याला पाहायला मिळेल, म्हणून मी त्यांच्यावर फार बोलणार नाही, पण त्यांचा कारभार चांगला चाललेला आहे, त्यांना तो लखला पाहिजे। आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।